नमस्कार मित्रांनो, मयूर ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, हा आपल्या यूट्यूब चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ आहे. कसा वाटतो कमेंट करून सांगा. मी आज शेळ्यांकडे चालू आहे. हे बघा, इथं थोड्या शेळ्या आल्यात, अजून पण शेळ्या यायच्या बाक्यात मागून. तेव्हा इथं वावरात आणल्या ते त्यांचा पहिला इथं मन शांत करून द्यायला लागेल, मग घेऊन जायला लागतील कुठंतरी चरायला. त्यांचं मन शांत होऊन दिल्याशिवाय त्या चरत नाही. मित्रांनो, शेळ्यांका आहे ना काम म्हणजे काय सोपं काम नाही बरं का. ते धावपळ होते आणि आता उन्हाचं पण जास्त कहर होते, त्याच्यामुळं धावपळ जास्त होतेच. काय नाही, आता थोडंसं त्यांचा मन शांत करायला आता इथे हे बाबा वावरात आणल्या ती मन शांत करायला त्यांचा. मग आता बघू कुठे चारायला न्यायच्या तिकडे नेऊ. आमच्या शेळ्या आम्ही काही दिवसातून 2 टाईम सोडित नाही. एकच टाईम सोडायच्या, 2 वाजता सोडायच्या, परत 6:30 वाजता घरी घेऊन जायच्या. मग परत दुसऱ्या दिवशी पुन्हा 2 वाजता सोडायच्या, परत 6:30 वाजता घेऊन जायच्या. म्हणजे एकच टाईम आमच्या शेळ्या आम्ही चरायला सोडते. त्याच्यामुळे त्या भुकावून जातात, त्याच्यामुळे त्या पण धावपळ करतात. तर काही मुका प्राणी शेवटी ते पण भुकावत आहे. मग पळत यात होते आपल्याला थोडासा त्रास, पण काही नाही का, सवय होऊन जाते माणसाला. कसं नाही मित्रांनो, इकडं आल्यावर जरी थोडासा त्रास होतोय, पण एन्जॉय मस्तपैकी नेचर लाईफ. काय रे सुंदर नेचर. हे बरं, मस्त अशा शेळ्या चरतात. अजून ऊन आहे थोडासा, पण ऊन खाली झाल्याच्या नंतर 3-3:30 वाजता एकदम मजा येते मस्त. तर मित्रांनो, आता शेळ्या घेऊन चालू आम्ही शेताकडं. मागे शेळ्या झाल्यात. जशा आमच्या शेळ्या लय हुशार आहेत. एकटं माणूस जरी असलं तरी मागे येतात, पण बारीक बारीक बकरं आणले त्याच्यामुळे ते पळत आहेत. त्यांना मागं 10 एक माणूस लागत आहे मागं मावस भाऊ. तो जाते ते मागून, मी चालू पुढं. आता दिवसभर असाच टाइमपास. वाघ येत आहे ना इकडं. ते आंबट तुराट गोवाड. मित्रांनो, काका म्हणतोय स्ट्रॉबेरी कशी राहते, त्याला सांगतोय स्ट्रॉबेरी कशी राहते, आंबट गोड तुराट. म्हणतो आज मी पहिली नाही कधी खाली नाही, त्याच्यामुळे म्हणला थोडीशी माहिती द्यावा काकाला स्ट्रॉबेरीची. तर मित्रांनो, इथं 2-3 दिवसापूर्वी वाघ होता आणि तो ह्याच टायमाला होता दिवसा. मी जस्ट आता इथं बसेल होतो इथं कोपऱ्यावर. वासरू आला जर पडत एक मागून गायचा, तर तिकडे वर गेलं ते वासरू. आता मी एवढा जोरात पाहिलो होतो ना, घाबरून लय बेकार. एवढ्या शेळ्या पण इथं चालतात मस्तपैकी उन्हामध्ये. या अशा गबाळातून उतरायला आता आहे मैदान नाही. हल्ली चुरडा आता वाळली ना पटी चिटकतील त्या आगाड. आता मित्रांनो, आम्ही शेळ्या काय जास्त लांब नेत नाही, कारण वाघाचा ब्याव जास्त सुटला इकडं. त्याच्यामुळे अशाच उलट्या पालट्या इथंच फिरवायच्या. 6 वाजता जाऊ घरी घेऊन. सुबाबळीचा पाला, या पाला सुबाबळीचा शेळ्यांचा जास्तच आवडीचा पाला आहे. सुबाबळ याचं नाव आहे. बाई इकडे पण आहे. आता बघा शेळी कशी काय. हे बघा लगेच शेळी खायला लगेच तयार झाली. कवळा मस्त लागत आहे आता काला आहे ना. मित्रांनो, हे जे झाड आहे ना, हे एक कौदरीचं झाड आहे. हे केळीसारखं दिसत आहे झाड,
ह्याचे पण पानं केळीसारखेच मोठाले पानं राहतात. आणि याला पण या बघा केळी लागत आहेत, बारीक बारीक केळं लागत आहेत. हे बघा इथे केळी लागले बघा, हे तोडलेत आम्ही कोयत्यानं. हे पण मोठाले होते अजून, कवळं आहे ना. आणि याच्या खोडामध्ये ना एक खोडातून तोडायला लागत आहे आणि त्याला काला म्हणते, ते काकडीसारखं लागत आहे. ते आम्ही खायला भरपूर वेळा, पण ते हात काढायला टाईम नाही एवढा, त्याला कुऱ्हाडी लागते तोडायला. कोयत्याने पण तुटल पण टाईम नाही सध्या. आता आपण शेळ्यांना पाला तोडून टाकलाय. इथं बारीक फांदी टाकली ती साजऱ्याची आहे. आणि हे कोणतं झाड आहे मला नाव नाही माहीत. हे बघा हे झाड आहे, ते इथं तोडून टाकले शेळ्यांना. एवढ्याच शेळ्यांना आवडत आहे, बाकीच्या तिकडे वर गेल्यात. ज्यांना आवडत नाही ते नाही खाते, ज्यांना आवडत आहे ते खातात. आणि ही भात खाते तिथं वावरात. तर मित्रांनो आता संध्याकाळचा टायमिंग झाला आहे आणि थंडी पण वाजायला लागली, कारण हिवाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे थंडी वाजत आहे ह्या टायमिंगला. 5 वाजलेत आता. आणि शेळ्याचं पण भरपूर पोट भरले आता, त्यामुळे त्या एकदम अशा निवांत चरायचं नसलं काय खायला तरी त्यांचा टाईमपास चालू आहे. दम लागला आहे त्यांचा, जोपर्यंत टाईम होत नाही तोपर्यंत चरतच राहतात. अशा थोडा थोडा टाईमपास करत राहतात. आता त्यांचं पण टायमिंग झाला का त्या पण घरी निघतात. आता चाललं आहे थोडासा टाईमपास, 1 तास अजून टाईमपास करायचा 6 वाजेपर्यंत, मग नंतर घरी जायचं. आता मोबाईलला पण चार्जिंग नाही मित्रांनो, त्याच्यामुळं जास्त काय दाखवता येणार नाही. आता डायरेक्ट तेवढं असली चार्जिंग तर आलं दाखवता काय तर दाखव. तर मित्रांनो, मयूर ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ हा पहिलाच व्हिडिओ होता आपल्या चॅनलवरचा. कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच गावाकडच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत राहिल्या चॅनलवरती. त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपल्या व्हिडिओ जर आल्या म्हणजे येतीलच, आल्या लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि जाता व्हिडिओला लाईक करून जा आणि शेअर पण करून द्या. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.